काय बनवलंयस आज? इतकी छान तयार झालीयस. आज काय आहे काय स्पेशल? हो, मी आज प्रेमाच्या खास नात्यासाठी रक्षाबंधन स्पेशल घेवर बनवलंय. रक्षाबंधन म्हटले की राखी, भावंडांचं प्रेम, गोड-धोड पदार्थ. राजस्थानमध्ये रक्षाबंधनच्या सणाला घेवर खास बनवला जातो. पावसाळ्यात मिळणाऱ्या आनंदासारखा त्यांचा जाळीदार आणि सुंदर आकार असतो. असे मानले जाते की सणाच्या आनंदात बहीण आपल्या भावासाठी प्रेमाने घेवर बनवू लागल्या आणि हळूहळू तो रक्षाबंधनच्या खास मिठाईमध्ये प्रसिद्ध झाला. मग बहिणीने विचार केला, यावर्षी भावासाठी बाजारातून मिठाई आणायची नाही, स्वतःच्या हाताने काहीतरी खास बनवायचं. तिने प्रेमाने घेवर बनवायला सुरुवात केली. मैद्याचे मिश्रण तयार झाले. गरम तुपात हळूहळू जाळीदार घेवर आकार घेऊ लागले आणि मग बहिणीने प्रेमाने भावाच्या हातावर राखी बांधली. भावाने तिच्या हातात एक सुंदर गिफ्ट ठेवलं आणि म्हणाला, तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद राहावो हीच माझी इच्छा. दोघांनी मिळून गोड घेवरचा स्वाद घेतला. बाहेर पावसाची सर बरसत होती आणि घराबाहेर सणाचा आनंद दरवळत होता. बहिणीने आपल्या भावासाठी प्रेमाने तयार केलेला हा गोड घेवर त्याच्या ताटात वाढला. भावाने एक घास घेतला आणि म्हणाला, वा ताई, यापेक्षा गोड आपले नाते आहे. त्या क्षणी दोघांच्याही चेहऱ्यावर एक सुंदर हसू आलं. कारण रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे वचन आहे. भावाने घेवरचा एक घास घेतला आणि डोळे मोठे करून म्हणाला, वा ताई, इतका स्वादिष्ट घेवर तर मी कधीच खाल्ला नाही. बहिणीच्या चेहऱ्यावर आनंदच आला. तिने प्रेमाने म्हटले, माझ्या भावासाठी बनवला ना, मग खास तर असणारच. मग दोघांनी मिळून रक्षाबंधन साजरा केला, जुन्या आठवणी काढल्या आणि खूप हसले. त्या दिवसापासून प्रत्येक रक्षाबंधनला त्यांच्या घरी एक गोष्ट नक्की असायची, राखी, भावंडांचं प्रेम आणि गोड गोड घेवर. आणि अशाच प्रेमाच्या गोड आठवणींनी घेवर ही रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनली. शनाया, वाव वाव, थँक यू.